हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सॅटर्डे नाईटचं रुटीन शेअर करत आहे. तुम्ही बघितलं की सॅम्युअलच्या नाकासमोर मी एक पोटली ठेवली. तर या पोटलीमध्ये भाजलेला ओवा आहे आणि जेव्हा कधी तुमच्या मुलांना सर्दी, खोकला, कफ होतो त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. नक्कीच त्यांना याने बरं वाटेल. सो ही पोटली आपल्याला थोडीशी लांब ठेवायची आहे, नाहीतर त्यांना श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. सो मला खूप दिवसापासून ना गाईज एक गोष्ट शेअर करायची होती, ती म्हणजे स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असणं फार जरुरी आहे. बघा, रिलेशनशिप जर तुम्हाला टिकवायचं असेल ना, तर कॉम्प्रोमाइज आणि ॲडजस्टमेंट करणं हे फार जरुरी आहे, केलंच पाहिजे. पण इतकं कॉम्प्रोमाइज आणि ॲडजस्टमेंट करू नये की आपलं सेल्फ रिस्पेक्ट पाण्यामध्ये वाहून जाईल, असं मला वाटतं. तर प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या पॅरेंट्सशिवाय कोणालाही शेअर करत जाऊ नका गाईज. आणि नेहमी कमी बोला, नवीन गोष्टी शिका. तर गाईज, तुम्ही बघू शकता नोहा आणि सॅम्युअल हे त्यांच्या छोट्या छोट्या हाताने मला हेल्प करत आहेत. किती चांगली गोष्ट आहे ना की आपले मुलं आपल्याला हेल्प करतात. सो प्रत्येक मुलांनी आपल्या आईवडिलांना अशीच हेल्प केली पाहिजे. आणि जरुरी नाही आहे की मुलींनी सगळे कामं करावे, मुलांनी काहीच करू नये. तर प्रत्येक मुलांना बेसिक अशा छोट्या छोट्या गोष्टी येणं फार जरुरी आहे. तर हे तेव्हाच शक्य होऊ शकतं काही, जेव्हा आपलं घरचं वातावरण खूप छान असं असेल, समजूतदारीचं असेल. इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे समजूतदारीचं वातावरण असेल, आपण एकमेकांना हेल्प करत असू. सो आपले मुलं हेच बघतात आणि पुढे जाऊन तेच शिकतात. तर प्रत्येक कपलसाठी मला एवढंच सांगणं आहे की आपल्या मुलांसमोर आनंदी राहा, एकमेकांना समजून घ्या. हेच संस्कार त्यांच्यावरती पडणार आहेत पुढे जाऊन. तर काही जेवणाचा मॅटर असा आहे की दुपारी जेवण केलं होतं, ते संध्याकाळी मी या दोघांना खायला दिलं आणि मी तर संध्याकाळचं जेवत नाही. यांना विचारलं तर हे बोलले मला नको, मी झोपतो. त्यामुळे मी काही जेवण संध्याकाळी बनवलंच नाही. तर गॅलरीमध्ये तुम्ही बघितलं की मी सुंदर असे 3 झाडं लावले. आजच मी आणले ते आणि बघू कितपत ते टिकत आहेत. टिकले तर चांगलीच गोष्ट, मी तुम्हाला नेहमी दाखवत जाईल. सो इथे आम्ही दोघं मिळून आता छोटंसं स्नॅक्स बनवतो. तुम्ही पटकन अशी ही रेसिपी पाहून घ्या आणि माझा ब्लॉग आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर गाईज, मी त्यांना पटकन आता खायला देते. थोडा लेट झालं आहे आणि काही भाजीपालासुद्धा आणलेला आहे, त्याला साफ करून ठेवायचं आहे. तर गाईज, मी ते कोथिंबीर साफ करत आहे आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही कोथिंबीर साफ करून एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवू शकता. त्याला आपण खाली टिश्यू पेपर टाकू, जेणेकरून आपल्या कोथिंबीरला पाणी सुटणार नाही. आणि ही कोथिंबीर गाईज ॲटलिस्ट 8 ते 10 दिवस टिकून राहते. सो तुम्हाला हा डबा जेव्हा तुम्ही प्रत्येक टायमाला घ्याल तेव्हा आपल्याला याला ओले हात लावायचे नाही आहेत. ओले हात जर लागले तर आपली कोथिंबीर खराब होऊ शकते. तर नक्की तुम्ही हे तुमच्या घरी असं ट्राय करा आणि मला कमेंट्स करून कळवा. गाईस, माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर लसूणसुद्धा मी व्यवस्थित ठेवलेलं आहे गाईस. आणि आम्ही आता झोपतो. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये, नवीन रेसिपी, नवीन विचारांसोबत. तोपर्यंत बाय.